महाराष्ट्रातल्या कोकणात सर्वाधिक पाऊस पडतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून पावसाचा लपंडाव सुरू आहे. याही वर्षी पाऊस 10 दिवस उशिराने कोकणात दाखल झाला. मात्र पावसाचा जोर चांगला असल्याने पेरणीची कामं वेगात होत असल्याचं चित्र आहे. पावसाला उशिरा सुरुवात होऊ नये त्याचा फारसा परिणाम शेतीवर झालेला नाहीये. पाऊस आला की मग ह्याची चिखल करायची. आधी फोड म्हणजे फोड झाली, उकळणी होणार. उकळणी झाल्याच्या नंतर आम्ही ते बेरणार आणि चिखल करणार आणि मग हे रोप जे पेरू ना ते वाढणार, उपलणार आम्ही आणि मग परत त्या चिखल केलेल्यात खोवणार. ही पेरणी करायची म्हणजे कशी परत दुसऱ्या ठिकाणी नेऊन लावायची. मग त्याला कणीस चांगलं येतं. कोकणात पावसाने उशिरा हजेरी लावल्याने पेरणीची कामही उशिरा सुरू झाली. मात्र सातत्याने पडणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिलाय. रत्नागिरी जिल्ह्यात 90% पेरण्या पूर्ण झाल्यात. कोकणातलं मुख्य पीक भात आहे. अवघ्या रत्नागिरीत 75,000 हेक्टर क्षेत्र हे भात शेतीखाली आहे. पावसाने उशिरा सुरुवात केली तर चांगल्या पावसामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळालाय. येत्या काळातही पाऊस असाच पडेल अशी अपेक्षा बळीराजाला आहे. अमोल कलेचे ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, रत्नागिरी.